नमस्कार मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे विद्वान वगैरे कोणी नसतो मी. मला एक ज्येष्ठ पत्रकार म्हटलेलं पण आवडत नाही, कारण ज्येष्ठ पत्रकार मी आहे तर कनिष्ठ कोण आहेच दिसत नाही. कारण मी जेवढ्या बातम्या बघतो त्याच्यात सगळेच ज्येष्ठ असतात आणि शब्द आपण गुळगुळीत करून टाकलेत, खूप गुळगुळीत करून टाकले. खरं तर ऑक्टोबरच्या एंडला अवधूत माझ्याकडे आला होता आणि पुस्तक लिहिले, प्रकाशन प्रस्तावना लिहा म्हणून. तर ते माझ्यामुळे 4 महिने डिले झालं. मंत्री महोदयामुळे अर्धा तर डिले झालाय. माझ्यामुळे 4 महिने डिले झालं, कारण काही ना काही निघत राहिलं आणि मी रेंगाळत राहिलो. त्याला दुसरं एक कारण असं होतं की माझा डोळा खराब झाला आणि मला वाचायला त्रास होतो. पण योगायोग असतात अनेकदा, नाही म्हटलं नंतर की योगायोग असतात की या पुस्तकाची महत्ता या मधल्या निवडणुकांमुळे मला कळली. कारण योगायोग असा आहे मोठा की मी अनेकदा निवडणुकीविषयी प्रेडिक्शन करतो आणि ते योगायोगाने खरं होतं. मी माझ्या घरातून बाहेर सुद्धा पडत नाही. ग्राउंड रिपोर्ट वगैरे मी बघत असतो, पण मी ग्राउंडवर जात नाही. आणि ग्राउंडवर जाणाऱ्यांचे रिपोर्ट चुकतात आणि माझं बरोबर होतं. तर ते मी भविष्यवेत्ता तर नाही आहे. आणि मला त्यावेळेला, कारण पर्टिक्युलरली बिहार मी सांगेन, बिहारच्या बाबतीत असं झालं की बिहारच्या निवडणुकीचा जो पहिला राऊंड होता 6 नोव्हेंबरला, त्या दिवशी मी जयपूरला गेलो होतो विमानाने. 7, 8, 9 असं जयपूरला ते जयपूर डायलॉगचं कॉन्क्लेव्ह होता. तर तिथे अनेक जण मला विचारत होते तुम्हाला अंदाज काय आहे. तर मी त्यांना सांगितलं होतं माझा अंदाज 175 NDA येईल म्हणून. 9 तारीखला ते संपलं. 10 तारीखला मी पुढे दिल्लीला गेलो, माझी फॅमिली दिल्लीत असते. तर आम्ही दिल्लीत टेकलो आणि तो लाल किल्ल्याचा बॉम्बस्फोट झाला. तर माझ्यासोबत धीरेंद्र पुंडीर आणि ओमकार चौधरी 2 पत्रकार होते. त्यांच्याशी फोनाफोनी झाली. म्हटलं बुवा असं असं झालंय, तुम्ही पोचला का सुखरूप नोएडाला. मी त्यांना एकच बोललो, म्हटलं या बॉम्बस्फोटामुळे दुसरा राऊंड जो उद्या आहे 11 नोव्हेंबरला, म्हटलं त्याचं वोटिंग बंपर वोटिंग होईल. आणि ते झालं तर म्हटलं निवडणुकीचे निकाल बदलतील, अधिक बदलतील. दुसऱ्या दिवशी 11 तारीखला जो राऊंड झाला तेव्हा मला वाटतं 8 का 9% मतदान वाढलं पहिल्या फेरीपेक्षा. आणि त्या दिवशीचा जो आमचा पॉडकास्ट होता त्याच्यात मी सांगितलं, काल मी तुम्हाला जयपूरला बोललो होतो, तो आकडा आता माझा बदलला आहे, तो 200+ झाला आहे. आणि माझं दुर्दैव असं की ते खरं ठरलं. अगदी एक्झिट पोल, ओपिनियन पोल सगळे चुकीचे ठरले, मी बरोबर ठरलो. त्यामुळे अनेकांना असं वाटतं हे काय आहे, असं काही नसतं. पण मग माझ्या लक्षात आलं की मला जी गोष्ट बिहारमध्ये गेले 6 महिने संघाकडून चालली होती ती माहिती होती. ती सगळ्याच्या सगळ्या एकापेक्षा एक महान पत्रकार आणि मीडिया हाऊसेसना माहिती नव्हती. आणि माहिती नसायचं कारण साधं सरळ आहे की बघायचंच नाही आहे. बघायचं नसेल तर सूर्य उगवला तरी उपयोग नसतो. तुम्ही मान्यच करणार ना, कुठे सूर्य, मला दिसत नाही कारण मी डोळे उघडत नाही. तेव्हा हा जो एक प्रकार झालेला आहे. पण गंमत अशी असते की आयन रँड नावाची एक प्रसिद्ध लेखिका आहे इंग्रजी, तिचा एक फार सुंदर कोट मला आवडतो. ती म्हणते तुम्ही सत्य नाकारू शकता पण त्याचे दुष्परिणाम नाही टाळता येत. तुम्हाला जर संघहित वाईट गोष्ट वाटत असेल हरकत नाही, पण ते डोळे मिटून नाही बघणार ना. त्यामुळे तुमच्या वाट्याला जो परिणाम येतो तो तर तुम्ही टाळू शकत नाही. एक साधी गोष्ट घ्या. आत्ता जे नेहरू सेंटरला भागवतांची व्याख्यानं झाली, एक फार चांगला प्रश्न कोणीतरी त्यांना विचारला होता, त्यांनी तो टाळला. माझी अपेक्षा अशी होती की मीडियामध्ये त्यावरून हलकल्लोळ होईल की 1925च्या आसपास संघ आणि कम्युनिझम
एका वेळेला भारतात सुरू झाले. मग त्यांची अवस्था अशी काय, तर भागवतांनी सरसंघचालकांनी तो विषय टाळला असं मी म्हणतो. टाळला. ते म्हणाले की तो त्यांना विचारा प्रश्न, मी कसं त्यांचं आकलन करू. म्हणून मी म्हणतो की टाळलो. पण त्यांनी त्याचं उत्तर अर्ध असं दिलं की हाँ उनको मदद चाहिए तो हम कर सकते. आता गंमत लक्षात घ्या, त्यांचं आकलन करण्याविषयीचा प्रश्न होता. पण भागवतांनी डाव्या चळवळीचं आकलन केलं नाही, विवेचन केलं नाही. पण गेली 25-30 वर्ष मी बघतोय सगळे डावे अखंड संघाचं आकलन करण्यात रमलेले. आणि आपलं काय झालं त्याचं आत्मचिंतन पण नाही, आत्मपरीक्षण पण नाही. मी कोणी विद्वान वगैरे नाही, मी सामान्य पत्रकार आहे, तसाच राहिलोय. पण माझा ॲडव्हान्टेज असा आहे की मी आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे, मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाही आहे. त्यामुळे त्या राजकीय चष्म्यातून बघायचं तर मी नाही बघू शकत, तो माझ्याकडे चष्माच नाही. पण मग जसं राजकारण उलगडत गेलं ते बघता बघता मी राजकारणाचं विश्लेषण करत गेलो. मी साताऱ्याला माण तालुक्यामध्ये एक दुष्काळी गाव आहे मेहमानगड, तिथे बराच वेळ कंटाळा आला की विश्रांतीसाठी जातो. तर मी कुंभाराच्या घरात एक खोली आहे, त्या खोलीत राहत होतो. आणि त्याच्या बाजूला सुताराचं घर आहे. त्या सुताराची म्हातारीला एक दिवस कळलं हा पत्रकार आहे. आणि ती म्हणाली तुम्ही लय शिकलेले. मला म्हणाली शहाणा आणि अडाणी यातला फरक सांगा. मला तो गोलमाल प्रश्न वाटला, मी त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही. 2-3 दिवस त्या म्हातारीने माझा पाठलाग केला. शेवटी मी तिच्यासमोर सरेंडर झालो. म्हणलं आजीबाई, 4 पुस्तकं वाचून कोणी शहाणा होत नाही आणि न वाचल्यामुळे कोणी अडाणी राहत नाही. नाही नाही तरी तुम्ही सांगा. मग तिला म्हटलं तुम्हीच सांगा. ते म्हणाले काय असतं, 2 माणसं समोरासमोर येत असतात आणि एकाने म्हटलं अरे पाटलोड नाही घातली असा जो हात लावेल तो अडाणी असतो, तो अडाणी असतो. आणि पाटलोड नाही घातली असं म्हटल्यानंतर खाली सुद्धा न बघता जो युक्तिवाद सुरू करेल तो विद्वान असतो. आहे की नाही गंमत. ही एका अडाणी बाईने शिकवलेलं तत्वज्ञान आहे मला. मी रोजचे टीव्हीवरच्या चर्चा बघतो तेव्हा त्या विद्वानांना बघत असतो. वाघ बसला इथे. एका चर्चेत मी यांच्याबरोबर होतो आणि तुम्हाला गंमत वाटेल, चर्चा होती महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आणि तब्बल 35 मिनिटांनी माझा नंबर आला. हे होते भाजपचे आणि राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ता होते आणि दोघांमध्ये खडाजंगी चालली होती. कशावर माहिती आहे, बोरिवली आणि दादर स्टेशनवर जे सरकते जिने आहेत ते कोणी लावले, कोणी प्रयत्न केले वगैरे वगैरे वगैरे. अँकरने मला 35 मिनिटानंतर विचारलं भाऊ तुमचं मत काय. म्हटलं माझं मत काय नाही, माझ्या ज्ञानात आज भर पडली. तर म्हणे काय. नाही नाही रेल्वे खातं महाराष्ट्र सरकारकडे आलंय. मग पहिल्यांदा कळलं. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर शेवटी मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं बाबा पुढल्या वेळेला हे 2 प्रवक्ते एका चर्चेत आणू नका. कारण एकाचं नाव वाघ आहे, दुसऱ्याचं नाव वाघदरे वाघमारे. चर्चा राहते बाजूला, शिकार सुरू होतो. प्रॉब्लेम हा झालाय मित्रांनो, आपण रोज ऐकतो डिबेट ऐकतो आणि डिबेटमध्ये मुद्दा काय, मुद्दा आहेही नाही, मुद्दा आहेही नाही. मला कधी कधी वाटतं तो अर्णब गोस्वामी वानखेडे स्टेडियम पण डिबेटसाठी घेईल की काय. आणि कोणाला बोलू देत नाही. मला एकाने प्रश्न विचारला की तुझ्या मते शेवटी अँकर कोण चांगला आहे. म्हटलं आज घडीला अमिताभ बच्चन हा बेस्ट अँकर आहे, बेस्ट अँकर आहे. तो म्हणाला कसा काय. म्हटलं ज्याच्यासमोर बोलायला माझी बोलती बंद होईल एवढा मोठा कोणता आहे म्हणून. अशा ठिकाणी तो कोणालाही बोलवतो. खेड्यातली बाई सुद्धा
दिलखुलास बोलते, तो बोलती करतो, तो बोलती करण्याला इंटेरियर म्हणतात. आपण विसरूनच गेलोय. समोरच्याची बोलती बंद करेल तो अँकर आहे. माझ्या मनात आहे ते तुमच्याकडून बोलून घेण्यासाठी होतो, त्याला इंटरव्ह्यू म्हणतात. तो आउटर व्ह्यू असतो. इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्या आतलं बाहेर काढायचं असतं, हे पण विसरून. आणि म्हणून मला गंमत वाटते की ह्या ज्या सगळ्या चर्चा होतात, मगाशी मी मध्ये समोर बसलो होतो, एक दोनदा मी थोडा हस्तक्षेप केला की हे आहे का ते आहे का. मला सांगा, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी यांच्या पॉलिट ब्युरोमध्ये आज तागायत एक तरी दलित आहे का? संघाविषयी चर्चा करता तुम्ही, संघाविषयी चर्चा करता, करणारे सगळे डावे. आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टमध्ये पॉलिट ब्युरोत स्त्री कधी होती? आमच्या यांनी प्रश्न विचारला स्त्रियांचा प्रश्न. जोपर्यंत प्रकाश करात जनरल सेक्रेटरी झाला नाही तोपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोमध्ये स्त्रीला स्थान नव्हतं. आणि आलं ते सुद्धा परिवार म्हणून आलं. प्रकाश करातची बायको झाली पॉलिट ब्युरो मेंबर, पण KR गौरी नाही झाली. आहे की नाही गंमत? आणि हे संघाला पुरुष प्रधान म्हणणार मार्क्सवादी कोण आहेत त्याची चर्चा पण नाही करायची. मला एक मी तुलनेने नवीन होतो, आचार्य यात्रे गेल्यानंतर मी मराठात लागलो, माझी पत्रकारिता सुरू झाली. तेव्हा एक मजेशीर किस्सा मला आमच्या सिनियर्सने ऐकवला होता, तो आज सांगण्यासारखा आहे. धोटे त्यावेळेला जोरदार होते, जांबुवनराव धोटे, आणि त्यांनी ते धारावीत कुठेतरी आंदोलन वगैरे केलं होतं. आणि ते आले मराठात, बातमी द्या. अत्रे म्हणाले हरकत नाही. बेल वाजवली, पिऊन आला, त्याला म्हणाले बाहेर कोण आहे? संपादक खात्याला आणता. विश्वनाथ मोरे नावाचा तरुण तेव्हा नवीन नवीन पत्रकार झालेला होता. बोलवायला म्हणाले हे घ्या, धोटे आलेत, हे घ्या, असं 8 कॉलम मोठ्ठच्या मोठ्ठं करा. झालं, धोटे गेले. आणि अत्रे दुपारी जेवायला गेले. ते वरच्या मजल्यावर शिवशक्तीत राहत होते. ते साधारण 3-4च्या सुमाराला परत आले. बघता तर विश्वनाथ मोरे आता साहेबांनी सांगितलेलं मान मोडून लिहित होता. त्याला काय करताय म्हणत. नाही, ते तुम्ही दिलं धोटे, ते हेडलाईन, मूर्ख आहे तो, फेकून दे म्हणाला. आता ह्याला धर्मसंकट, हे त्याचं काय काम येते? तो नागपूरला. 4 दिवसांनी धोटे परत आले, म्हणाले अहो ती बातमी नाही दिली हो. आला वांदा. परत सकाळी नवा म्हणून विश्वनाथ होताच, वाजवली. विश्वनाथ आत गेला. अहो तुम्हाला काय सांगितलं होतं? कोण मूर्ख माणसं तुम्हाला भरतात तिथे, तू बोल नका, काय सांगितलं होतं तुम्हाला? हे जमात घेतलं सर, जा उद्या आलं पाहिजे. हो, तो गेला पाहिजे. वसंत मोरे म्हणून त्याला सिनियर होते, त्याला सांगितलं विश्वनाथने, माझी डबल ढोलकी झाली म्हणे त्याच्यासमोर. मला सांगतात नंतर म्हणतात फेकून द्या. तू मूर्ख आहेस. अरे परत मी कसं काय मूर्ख? ते म्हणाले अशा वेळेला काय करायचं, कंपोजमध्ये जायचं, ते प्रूफ पडलेली असतात ती उचलायची आणि सांगायचं तयार आहे सगळं. काल जाहिराती जास्त होत्या म्हणून राहिलं. हा, मात्र एक करायचं, आत केबिनचं दार ढकलल्याला बोलायला सुरुवात करायची, नाही तर साहेब बोलू देत नाही. झालं. विश्वनाथ मोरे तिसऱ्या दिवशी तिसऱ्यांदा प्रसंग आला, धोटे आले. जाईला गेल्या सुरुवात केली ना, हे काय तयार आहे सगळं, पण जाहिराती जास्त, बार उद्या टाकायला. धोटे गेले, साहेबांनी बोलवलं परत. हराम करून मी टाकून द्यायला सांगितलं होतं, तुम्ही कंपोज कसं केलं? तर विश्वनाथ नाही, ते तुम्हाला दाखवायला आणलं, ते दुसरंच. अरे वा वा, बसा. वैद्य म्हणून, नाना वैद्य म्हणून कॅशियर होते, त्यांना बोलवलं आणि झाले मुलाला 100 रुपये बक्षीस, या कामाच्या लायक झालं. पण मुद्दा असा आहे, बोलू नका म्हणजे काय, खरं बोलाल. मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो मित्रांनो.
मी लालबागच्या गिरण गावात वाढलेला आहे. कृष्णा देसाई, सागो पाटकर, गुलाबराव गणाचार्य हे 67 साली कम्युनिस्ट पार्टीचे 3 आमदार निवडून आले. कॉम्रेड डांगे खासदार म्हणून निवडून आले. हे गुलाबराव गणाचार्य केरमानी मॅन्शनमध्ये राहायचे. पुढे तुमच्या आर्थर रोड जेल आहे त्याच्या समोरच्या फुटपाथला जी कॉर्नरची बिल्डिंग आहे त्याला केरमानी मॅन्शन म्हणतात, तिथे राहायचे. गुलाबरावांनी त्यांच्या चाळीत खाली पत्ते खेळणारी, गोट्या खेळणारी पोरं फटके मारून RSSच्या शाखेत पाठवली. ही पोरं आज गोट्या खेळतायत, उद्या जुगार खेळतील. त्यांना फटके मारून RSSच्या शाखेत पाठवलं. त्या मुलांनी पुढे काय केलं माहिती आहे का? आज गिरण गावातली गेली 50-60 वर्ष चाललेली विवेकानंद व्याख्यानमाला ती मुलं चालवतात. त्या मुलांनी पुढच्या काळामध्ये विद्यार्थी उत्कर्ष मंडळ स्थापन केलं, त्याच्यातर्फे विवेकानंद व्याख्यानमाला चालवली. गुलाबराव गणाचार्य कम्युनिस्ट होते. त्यांनी संघाचा द्वेष केला नाही. मगाशी जो इथे प्रश्न विचारला गेला की द्वेष नको, द्वेष नको, द्वेष हा गेल्या 30 वर्षात आलाय. त्याच्या आधी संघाचा द्वेष नव्हता. मला वाटतं दत्तोपंत ठेंगडी आणि भूपेश गुप्ता हे अत्यंत घनिष्ठ मित्र होते. कुठे द्वेष होता का? नाही होता. मग आला कुठून? कारण मी जेव्हा पत्रकार झालो 69 साली, तेव्हा पत्रकारिता ही फक्त पत्रकारिता होती. गोविंद तळवलकर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते, ते खुद्द रॉईस्ट होते. या संदीपचे वडील अशोक आचार्य संघवाले होते, वीणा देवधर संघवाले होते, दिनू रणदिवे समाजवादी होते, मनोहर देवधर सावरकरवादी होते. पण सगळं गुण्या गोविंदाने चालू होतं. नंतरच्या काळात साधारण 90 नंतरच्या काळात पत्रकारिता सेक्युलर होत गेली आणि सगळं बारगळलं. द्वेष तिथून सुरू झाला. लक्षात ठेवा, द्वेष जेव्हा आपण म्हणतो वैचारिक द्वेष, आणि म्हणून माझा घसा जरा खराब आहे, पण आज घडीला मला असं वाटतं आपल्याकडे एक पोपटपंची जेनजी 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 एक इरॅटिक वर्ड येतो आणि तो आपण उचलून धरतो आणि आता जेनजी अमुक करेल, मग अमुक करेल. काय आता कुठे वोट चोरी मला सांगा? अचानक वोट चोरी संपली. विधानसभा लोकसभेनंतर जे कल्लोळ माजलं होतं हे आलं कुठे? मग आत्ता महापालिकेला कसं काय तेच EVM चाललं? त्यातले निकाल आहेत. इथे कळतं की संघ हा उपेक्षित आहे. मला नेहमी मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला 50 वर्षानंतरचा महात्मा बघायचा असेल जिवंतपणी, तर आजचे बुद्धिमंत धोंडे कोणाला मारतायत बघा. महात्मा फुल्यांच्या आरत्या ओवाळल्या नव्हत्या. तात्कालीन बुद्धिमंत, तात्कालीन विचारवंत कोणाला धोंडे मारत होते? नंतर ते महात्मा झाले. आज जेव्हा उसनवारीचे कोण महात्मे म्हटलं जातं, तेव्हा फुले शाहू आंबेडकर ही सुद्धा शब्दावली ही अशीच उसनवारीची आहे. हे कधीही कम्युनिस्ट नव्हते, हे डाव्या चळवळीतले नव्हते, डावी चळवळ नव्हतीच. तेव्हापासूनचे ते आहेत, तेव्हापासूनचे आहेत. आणि त्यांनी कोणासाठी काम केलं बघा. फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ ओढली जाते असं मी का म्हणतो? तुम्ही ते फूड ब्लॉग्स बघत असाल, अर्धी वाटी सुकं खोबरं, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे कांदे, 2 वाटी तेल, सगळं कसं प्रमाणात असतं. फक्त मीठ आलं ना स्वादानुसार नमक, आहे की नाही? प्रत्येकाचा फुले शाहू आंबेडकर हा स्वादानुसार असतो. जतीनने जो विषय काढला महिलांचा,
शरद पवार जेव्हा सुनेत्रा वहिनींना बाहेरचे पवार म्हणाले तेव्हा जतीनने शब्द उच्चारला होता. जतीन ज्या विचारांचे आहेत त्या विचाराने आवाज उठवला होता. इथे कळतं पक्षपात कुठून सुरू होतो. बर्ट्रांड रसेल म्हणतो की ज्या वेळेला ते आपल्यातले नाहीत या भावनेने तुम्ही तुटून पडता, तिथून कळप वृत्ती, झुंडशाही आणि द्वेषाचं राज्य सुरू होतं. आणि या सगळ्यापासून पलीकडे राहून संघ 100 वर्ष चाललंय. उगाच नाही चाललाय. कुठेतरी तो समाजाशी स्वतःला जोडून घेत राहिला आणि संघाच्या विरोधात काम करणाऱ्यांनी स्वतःला समाजापासून तोडण्याचं काम केलं. एक मजेशीर गोष्ट आणखी सांगतो गणाचार्यांसारखी. मला वाटते 30-40 वर्ष झाली असतील. समाजवादी विचारवंत दादा धर्माधिकारी, आचार्य दादा धर्माधिकारी, त्यांची 75 होती आणि समाजवादी, राष्ट्रसेवा दल वगैरे मंडळींनी आचार्य धर्माधिकारींसाठी 75 लाखांची देणगी 30-40 वर्षापूर्वी सांगते. आजच्या ह्याच्यात तुम्ही हिशोब करा. 75 लाखांची थैली अर्पण केली होती आणि दादांनी विचारपूर्वक ते 75 लाख रुपये वनवासी कल्याण आश्रमासाठी नानाजी देशमुखांना दिले. त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला की पैसे समाजवाद्यांनी गोळा केलेत, ते म्हणाले ते सत्कारणी लागावेत म्हणून. मग तुम्हाला कळेल की ज्या प्रश्नाचं उत्तर भागवतांनी टाळलं की समकालीन सुरू झालेले हे मागे का पडले, तर वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. समाजवादी विचार काय? समाजवादी विचार असा आहे की मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ मिनिमम रिसोर्सेस. समाजवादी चळवळ तुम्ही बारकाईने बघितली तर मॅक्झिमम वेस्ट करायचा रिसोर्सेसचा, आणि तिकडे समाजवादी चळवळ मागे पडली. वैचारिक तांडव करायचं. त्यांनी आपला कुठे गेला शेलारने काढलं ना. त्या युसुफ मेहरिली सेंटरमध्ये माझी व्याख्यानं झालेली आहेत राष्ट्र सेवा दलाच्या ह्याच्यामध्ये. पण मी तिथे जेवढा परखड, आत्ता इथे बोलले परखड, मी पण बोललेलो आहे परखड. मी तिथे एका राष्ट्र सेवा दलाच्या अभ्यास वर्गामध्ये 80 साली मी हा प्रश्न विचारला की मगाशी आलो तेव्हा इथे गाणं म्हटलं बापटांचं, तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून. ऐकलं असेल तुमच्या लोकांनी काही. तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. मी पण त्यातून आलेलं आहे. चल उचल हात्यार गड्या, होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. मी म्हटलं हे गाणं कधी समजून घेतलं का रे बाळांनो? तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून हे म्हणतो त्याला शेठजी म्हणतात, मजूर म्हणत नाहीत. शेठजी म्हणतो तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. पैसे येतात, नफा येतो, आहे ना. म्हटलं हे समाजवादी गाणं आहे. हडबडले सगळे. परखड शब्दाचा अर्थ कळतोय. म्हटलं ह्या गाण्याचा अर्थ कधी समजून घ्या ना. आणि म्हटलं पुढचं कडवं येतं तेव्हा भाग्य लिहिलेलं माझं तुझं, तिथे माझं आधी उरलं तर तुझं. काम आणि घाम गाळतो. हे लहानपणी मी म्हटलेलं आहे राष्ट्रसेवा दलात. म्हटलं आधी कधीतरी समजून घ्या. समजून घ्यायचं नाही याच्यासाठी तर विचार स्वातंत्र्य असतो. विचार स्वातंत्र्य पाहिजे. कशाला? विचार न करण्यासाठी. किती अजब गोष्टी आहेत बघा मित्रांनो. आणि आकलन करायचं. मगाशी मला वाटते मृणालने विषय काढला होता. मृणालनेच काढला ना. हत्तीचं उदाहरण कोणी दिलं होतं? हां, प्रसादने दिलं होतं. कधीतरी बघा रे बाळनो, हत्तीला हत्ती आहे सुद्धा माहिती नाहीये. आपण आपल्या सोयीसाठी त्याला हत्ती म्हणतो, याला चिमणी म्हणतो, त्याला कावळा म्हणतो.
हे आपण आपल्यासाठी ठरवलेलं आहे. त्यांना माहिती नाही तो हत्ती आहे म्हणून. कधीतरी असा विचार केला पाहिजे. नाही करणार. विचार न करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे. आणि सगळ्यात मजेशीर गंमत आहे की बाबासाहेबांनी आम्हाला इतके अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांनी कृतीतून देखील अधिकार दिलेत. बाबासाहेब ज्यावेळेला त्यांनी हिंदू कोड बिलावरून मतभेद झाले आणि राजीनामा दिला, तेव्हा आपण राजीनामा का देतो हे हाऊसमध्ये सांगण्याचा मंत्र्याला आधी शेवटच्या क्षणी अधिकार असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं भाषण तयार केलं होतं, पण ते 2 तास आधी सादर करावं असा काहीतरी नियम होता. उपसभापती होते अनंत शयन मय्यंगार, आणि त्यांनी 2 तास आधी तर्जुमा दिला नाही म्हणून बाबासाहेबांना भाषणाची परवानगी नाकारली. लाडके पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा तिथे होते, पण बाबासाहेबांना बोलू देण्यात आलं नाही. बाबासाहेब टेबलवर नाही चढले, ज्याला आज बाबासाहेबांनी दिलेला अधिकार म्हणलं जातं. बाबासाहेबांनी ते काय नाही, त्यांनी पटलावर तर्जुमा ठेवला, ते निघून गेले. बाबासाहेबांनी सभागृहाची इज्जत कशी राखली पाहिजे शिकवलं होतं. शिकायचं नाही हो, कागद पकडून बसायचं, त्यातलं छापलेलं अक्षर घ्यायचं. हे बाबासाहेब आहेत. कधीतरी बाबासाहेब आम्ही शिकलो पाहिजे, समजलो पाहिजे, तर मग त्यांनी लिहिलेल्या शब्दाला आपण जिवंतपणा आणू शकतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, शेवटचा मुद्दा बोलून मी संपवतोय, की आज फुले शाहू आंबेडकर असते तर त्यांनी संघाचं समर्थन केलं असतं. कारण फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही कुठल्याही विचारधारेची नव्हती, ती उपेक्षितांना न्याय देण्याची होती. आणि आज या देशातली सगळ्यात मोठी संघटना RSS उपेक्षित असेल तर मला खात्री आहे ते लोक असते तर त्यांनी यांचंच समर्थन केलं असतं. नमस्कार.